अदोमाविषयी प्रभू परमेश्वराने हे म्हटले, परमेश्वरापासून आम्ही हे वर्तमान ऐकले आहे. एक जासूद राष्ट्रांमध्ये पाठविलेला आहे. तो म्हणतो, उठा, आपण त्याचबरोबर लढावयास जाऊ. पहा, मी तुला राष्ट्रांमध्ये क्षुद्र केले आहे. तुला फार तुच्छ मानितात. खडकाच्या कपारीत उच्च स्थानी वसणाऱ्या, तू आपल्या मनात समजतोस की मला खाली जमिनीवर कोण पाडणार? या तुझ्या मनाच्या अभिमानाने तुला दगा दिला आहे. तू गरुडाप्रमाणे आपले घरटे उंच केले. तुझे घरटे ताऱ्यांमध्ये बांधिले. तरी मी तुला तेथून ओढून खाली पाडीन, असे परमेश्वर म्हणतो. तुझवर चोर आले, रात्री लुटारू आले, तर त्यास हवे तेवढेच ते घेतील, नाही काय? द्राक्षे खुडणारे तुझकडे आले, तर ते सर्वा नाही का ठेवणार? पण तुझी तर किती नासाडी झाली आहे. एसावाची मालमत्ता कशी ढुंडाळून काढण्यात आली आहे. त्याचे गुप्त निधी कसे हुडकण्यात आले आहेत. तुझबरोबर करार मदार केलेल्यांनी तुला सीमेवर लावून दिले आहे. तुझबरोबर सल्ला केलेल्यांनी तुला फसविले आहे. ते तुझवर प्रबल झाले आहेत. तुझे अन्न खाणाऱ्यांनी तुझ्यासाठी जाळे पसरिले आहे. अदोमात समज मुळीच नाही. मी अदोमातून सूज्ञ पुरुष नाहीतसे करीन. एसावाच्या पहाडातून बुद्धी नाहीशी करीन. असे त्या काळी नाही का घडणार, असे परमेश्वर म्हणतो. अरे तेमाना, तुझे वीर कच खातील, म्हणजे प्रत्येकाचा वध होऊन एसावाच्या पहाडातून सर्व नष्ट होतील. तू आपला भाऊ याकोब याजवर गहजब केला, म्हणून लज्जेने तू व्याप्त होशील व तुला कायमचे नष्ट करीतील. ज्या दिवशी तू अलग राहिलास, ज्या दिवशी परके त्याची मालमत्ता घेऊन गेले, परदेशांनी त्याच्या वेशीत शिरून यरुशलेमेविषयी चिठ्ठ्या टाकिल्या, त्या दिवशी तूही त्यातला एक होतास. तू आपल्या भावाचा संकटसमय व त्याच्या विपत्तीचा दिवस पाहून संतोष मानू नको, आणि यहूदाच्या वंशजास नाशसमय प्राप्त झाला असता तुला आनंद वाटू देऊ नको. संकटाच्या दिवशी ताठ्याने बोलू नको. माझ्या लोकांच्या विपत्काळी त्यांच्या वेशीत शिरू नको. त्यांच्या विपत्तीच्या दिवशी त्यांचे संकट पाहून संतोष मानू नको. त्यांच्या विपत्काळी त्यांच्या मालमत्तेला हात लावू नको. त्यांच्या पळून जाणाऱ्यास मारून टाकण्यासाठी चव्हाट्यावर उभा राहू नको. संकटाच्या दिवशी त्यांच्या निभावलेल्यास धरून देऊ नको. कारण परमेश्वराचा दिवस सर्व राष्ट्रांना समीप येऊन ठेपला आहे. तू केले तसे तुला करीतील. तुझी करणी तुझ्याच डोक्यावर उलटेल. कारण तुम्ही जसे माझ्या पवित्र पर्वतावर प्याला, तशी सर्व राष्ट्रे सतत पीत राहतील. ती पिऊन बरळतील आणि होती की नव्हती अशी होतील.
पण निभावलेले सियोन डोंगरावर राहतील. तो पवित्र स्थान असा होईल. याकोबाचे घराणे आपल्या वतनाचा ताबा घेईल. याकोबाचे घराणे अग्नी होईल. योसेफाचे घराणे ज्वाला होईल व एसावाचे घराणे धसकट होईल. ते त्यांच्यात पेट घेऊन त्यास खाऊन टाकीतील. एसावाच्या घराण्यापैकी कोणीही उरणार नाही, कारण परमेश्वर असे बोलला आहे. दक्षिणेतील लोक एसावाच्या पहाडाचा ताबा घेतील. तळवटीतले लोक पलिष्ट्यांवर सत्ता चालवितील. ते एफ्राईमाचे क्षेत्र व शोमरोनाचे क्षेत्र ताब्यात घेतील व बन्यामीन गिलादाचा ताबा घेईल. इस्रायल वंशजांच्या या सैन्यातले बंदिवान झालेले लोक कनान्यांचे सारफथापर्यंतचे वतन ताब्यात घेतील आणि यरुशलेमेतून बंदिवान करून सफारदात नेण्यात आलेले लोक दक्षिणेतल्या नगरांचा ताबा घेतील. एसावाच्या पहाडाचा न्याय करावयाला उद्धारकर्ते सियोन डोंगरावर येतील आणि राज्य परमेश्वराचे होईल.